आमच्या लग्नाला 2 वर्ष झाले, तरी पण मला वाटत नाही की 2 वर्ष झाले किंवा मी आत्ताच भेटलेलो आहे असं मला वाटतं. कारण की हे पहिले जितके जीव लावायचे मला, तितक्यांचा जीव अजून वाढत वाढत चालला आहे. त्यानंतर असं जेवण केलं, मस्त असं आईंनी बनवलेलं होतं. आज एकादशी होती त्यामुळे. त्यानंतर बाहेर फिरता फिरता मी बघितलं की आंब्याला आंबे आलेले. मग आता सीझन चालूच होईल आंब्यांचा. ह्या वेळेस तरी म्हणजे ह्या झाडाला कमी आलेले, बाकीच्या झाडांना भरपूर आंबे आलेले आहे आमच्या. आणि त्यानंतर मी बघितलं की चिक्कूला चिक्कू आलेले. मी यांना बोलले, अहो आपल्याला चिक्कू पण घ्यायचे. मग यांना वाटलं की हा खरंच हिला खायचे की काय चिक्कू. मग यांनी ते तोडले. पण आम्हाला कन्फ्युजनमध्ये आम्ही होतो की हे पिकतील का नाही पिकणार. आम्ही सगळे चिक्कू घेत होतो. यांना वाटलं की खरोखर मला जास्त खाण्याची इच्छा आहे का, त्यांनी पूर्ण झाडाचे चिक्कू तोडले. आणि आईंनी पण त्यांना सांगितलं की जा घेऊन जा म्हणून. असं काही आहे. आणि त्यानंतर हे बोलायचे ना लोक पहिले की झाडं लावा, आपल्या नातवंडांना पण पतवंडांना खायला भेटतील म्हणून. ते आमच्या बाबतीत खरं होतं आहे की आईने त्यांनी झाडं लावलेली, तर आज आम्हाला त्याचे फळं खायला भेटतात. म्हणजे सिजनेबल आमचं प्रत्येक झाड लावलेलं आहे आमच्या इथं. हे पेरूचं आहे, चिक्कूचं आहे, नारळ आहे, आंबे आहे, म्हणजे सर्वच झाडं आहे आमच्या इथं. त्यानंतर आम्ही चिक्कू तोडले. त्याच्या हाताला पूर्ण चिक लागलेला होता. नंतर चिडचिड होत होती, पण तरी पण ते चिक्कू तोडत होते. त्यानंतर आम्ही घरी निघालो. घरी येता येता छान असा सनसेट एन्जॉय केला. आणि सह्याद्रीच्या डोंगरांमध्ये सूर्य मावळताना किती छान दिसतो ना, हे आम्ही बघत होतो. आम्ही डिस्कशन, मला असं वाटायचं की आमच्या आणि जेठालालच्याच आयुष्यात प्रॉब्लेम आहे की काय खूप सारे. पण हे टायर बघितल्यानंतर मला हे पण कळलं की याच्या आयुष्यात पण भरपूर प्रॉब्लेम आहे. असं संपलं.